आज आपण बघूयात भारतात आलेले महत्त्वाचे कमिशन समित्या व त्यामध्ये असणारे भारतीय सदस्य. सर्वात प्रथम हंटर कमिशन. हंटर कमिशन शिक्षणाशी संबंधित आहे. इन 1882 यासाठी सदस्य होते KT तेलंग, एकमेव महाराष्ट्रीयन आहे. त्यानंतर सय्यद मुहम्मद, सर सय्यद यांच्याऐवजी त्यानंतर आनंद मोहन बोस, भूदेव सिंह मुखर्जी, P. रंगनाथ मुरलीधर, हाजी गुलाम, महाराज जितेंद्र मोहन टागोर एवढे सदस्य हंटर कमिशनमध्ये होते. नेक्स्ट आहे बेल्बो कमिशन. बेल्बो कमिशन हे 1896 मधलं आहे. त्यामध्ये हिंदुस्थानच्या लष्करी व मुलकी खर्चाच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी रॉयल कमिशन नेमलं होतं. त्यामधील भारतीय सदस्य होते दादाभाई नौरोजी. त्यानंतर रॅले कमिशन निघले. ते निघले 1902 त्यामध्ये उच्च शिक्षणासाठी लॉर्ड कर्झनच्या काळात आले होते. त्यामधील भारतीय सदस्य आहे गुरुदास बॅनर्जी, सय्यद हुसेन बिलग्रामी. नेक्स्ट कमिशन आहे सॅडलर कमिशन. 1917 निघले. त्यामध्ये कलकत्ता विद्यापीठावरील ताण कमी करण्यासाठी होतं हे कमिशन. त्यामधील भारतीय सदस्य आहे आशुतोष मुखर्जी, झियाउद्दीन अहमद. त्यानंतरचं कमिशन आहे मॉन्टेग्यू चेम्सफर्ड अहवाल. 1918 निघले. 1919चा कायदा बनवण्यासाठी नेमले होते. त्यामधील भारतीय सदस्य आहे भूपेंद्रनाथ बसू. नेक्स्ट कमिशन आहे रॉलट कमिशन, जे 1917 आहे. या समितीचे कामकाज गुप्त होते. रॉलट कमिटीचे अधिकृत नाव सेडिशन कमिटी होते. त्यातील भारतीय सदस्य CB कुमारस्वामी, जे की मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. प्रबोधचंद्र मित्र कलकत्त्याचे वकील होते. त्याच्यानंतर आहे हंटर कमिशन. हंटर कमिशन 1919 पंजाबमधील घडलेल्या घटनांची चौकशी करण्यासाठी नेमले होते. त्यातील भारतीय सदस्य पंडित जगत नारायण, सर चिमनलाल सेहलवाड, सुलतान अहमद खान.